केंद्रीय गृह मंत्री अमित शाह तड़ीपार घोषित किए गए थे। पूर्व केंद्रीय कृषि मंत्री शरद पवार ने हाल ही इस बात को फिर एक बार उजागर किया है। पिछले 10 वर्षों से अमित शाह तड़ीपार इस शीर्षक पर सोशल मीडिया पर न जाने कितने वीडियो वायरल हुए हैं। कई मंत्रियों ने सदन में उनकी मौजूदगी में ही ये सवाल उठाए हैं। एनसीपी अध्यक्ष शरद पवार ने फिर से ये मुद्दा उपस्थित किया है। शनिवार 27 जुलाई को नांदेड़ के पालक मंत्री गिरीश महाजन बीपीडीसी की बैठक के लिए नांदेड़ शहर में दाखिल हुए थे। इसी बीच पत्रकारों ने शरद पवार के वक्तव्य को लेकर गिरीश महाजन से ये सवाल पूछ लिया। तब उन्होंने बताया, तडीपार ते झाले ते काही वेगळ्या कामासाठी झाले नाही आणि काही चूक नसताना त्यावेळेला तत्कालीन सरकारने सूडबुद्धीने त्यांच्यावरती कारवाई केलेली होती, हे आपल्यालाही माहित आहे। अमित भाई काय नाही कोणाला सांगायची गरज नाही। उद्या तुम्ही म्हणाल अटलजी पण आणीबाणीच्या काळामध्ये जेलमध्ये होते, ते कसे काय पंतप्रधान झाले असं तुम्हाला म्हणता येणार नाही। आणि म्हणून शरद पवार साहेब आरोप करताना आपण काय आरोप करतोय ते जर आपण स्वतः बघितलं पाहिजे। ते अमित भाईंनी केलेल्या आरोपामुळे ते अस्वस्थ झालेले आहेत, हे आम्ही जाणू शकतो। पण त्यांनी ज्या पद्धतीने अमित भाईंवर आरोप केलेले आहेत ते अतिशय म्हणजे कोणाचा निराधार आहेत मी असं म्हणेल। कारण अनेक लोक आणीबाणीच्या काळामध्ये जेलमध्ये सुद्धा होते, अनेकांनी कारावास त्या ठिकाणी भोगलेला आहे। तुम्ही त्यांनाही म्हणाल की जेलमध्ये गेलेले होते म्हणून। अमित भाईंवर जी कारवाई झाली ती सूडबुद्धीने झालेली होती, चुकीची झालेली होती, राजकीय देशातून झालेली होती आणि म्हणून त्यावेळेला त्यांच्यावरती कारवाई झालेली होती। नांदेडमधील पहिली वहिली 3T डायग्नोस्टिक MRI मशीन जी देते हाय रिझोल्यूशन इमेजेस, तेही सामान्य MRI पेक्षा स्वस्त दरात। आजच संपर्क साधा। दुर्गा मराठवाडा 3T डायग्नोस्टिक सेंटर, रिजवानी बिल्डिंग, तोष्णीवाल हॉस्पिटल समोर, डॉक्टर्स लेन, नांदेड। संपर्क मोबाईल 9130096001।